कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई अहो थांबा की। हे बघा मी तुमचा राग समजू शकते, मी बोलायला आली आहे खरंच। आत बसून बोलूया का? हां आत बसून काय बोलणार आहेस तू? आणि बोलण्यासारखं राहिलंच काय ग आता? ताई असं काय करताय हो? तुम्ही असं तोडून तू टाकलंस अपर्णा। गेलीस ती गेलीसच। भांडण तुझं आणि भाऊजींचं झालेलं ना, मग आमच्याशी का अशी वागलीस? मामंजी, अगं मामंजींनी किती जीव लावलेला तुला, तू साधी चौकशी सुद्धा केली नाहीस त्यांची। आणि ह्यांना सर म्हणून लय गुळ लावायचेस ना घरी असताना, बोललीस एकदा तरी त्यांच्याशी? मी काय बोलायला पाहिजे होतं? अर्जुनने माझ्याकडनं वचन घेतलं होतं कोणाशीच कसलाच संबंध ठेवायचा नाही म्हणून, मग मी अपर्णा तू अजून पण तशीच आहेस ग। तुझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, पण तुझ्या सोयीने। ताई असं नाही, तुम्ही ऐकून तरी घ्या। मला काही एक ऐकायचं नाही तुझं। जातो इथून। तुम्ही घरात नाही घेणार का मला? अजिबातच नाही, जातो इथून। ताई अमोल, अमोलचं तर नाव सुद्धा काढू नकोस माझ्या समोर। तू ना फक्त बोलायचं म्हणून बोलत होतीस। काय बोलत होतीस ग तू? मोठी आई, मोठे बाबा, काय झालं ग त्याचं? हा काय झालं त्याचं? मी पण सांभाळले ना अमोलला। अगं एवढ्या वर्षात त्याचा चेहरा नाही बघितला त्याचा, का त्याचा आवाज नाही कानावर पडला? ताई मी कसं बोलायला पाहिजे होता हो? अर्जुनने सांगितलं होतं आणि त्यानंतरही जर मी फोन लावून दिला असता, भेटायला घेऊन आले असते तर तो चिडला होता। तुम्हालाही माहिती आहे तो किती चिडला होता। हे बघा या सगळ्याचा ना मला उगाच त्रास होतोय। मी शिक्षा भोगते काही चुकी नसताना। तू जर हे भाऊजींना आधीच सांगितलं असतं ना तर यातलं काहीच झालं नसतं अपर्णा। ताई जर अर्जुनला तेव्हाच कळलं असतं ना तर तेव्हाच घर सोडून निघून गेला असता तो। हो पण असे एकटे नसते ना पडले, आज अमोल असता त्यांच्या बरोबर। तू नव्हतीस ग इथं बघायला, आम्ही बघितली त्यांची अवस्था। भाऊजी कशा कशातनं गेलेत ना ते तुला सांगून पण नाही कळणार। या बाबतीत अर्जुन नशीबवान, किमान त्याची अवस्था बघायला तुम्ही होतात तरी। बघ तू अजून पण मान्य करू नकोस। काय मान्य करू ताई मी? वचन अर्जुनने घेतलं होतं ना। 7 वर्ष मी पण अर्जुन पासून लांब आहे, एकटीने अमोलला सांभाळले ताई मी। रोज वाटायचं मला अर्जुन आत्ता येईल नंतर येईल। अमोलला जवळ गेला आणि सांगेल मला आप्पे सोड आता, मागे जे काही झालं ना ते सगळं सोड। आता मी म्हणते तुला दे सगळं सोडून। म्हणजे तू परत येशील ही आशा आम्ही मागच सोडून दिली होती। तू काय ग अमोलला घेऊन मार्गाला लागलीस, पण भाऊजी अजून तिथंच अडकले। ताई मी मार्गाला लागले असते तर इथे नसते आले हो। नाही योगायोगानं तुझी इथं बदली झाली ना म्हणून तुला यावंसं वाटलं, पण अपर्णा सगळ्याच गोष्टी तुझ्या म्हणण्याप्रमाणे होणार नाहीत। ताई मी म्हणतच नाहीये माझ्या मनाप्रमाणे व्हावं। मी काय म्हणते ते एकदा ऐकून तरी घ्या। बाबा आहेत का? अपर्णा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।